आटपाडीत पिस्तूल विकायला आला पण पोलिसांच्या सापळ्यात अडकला. विक्रीसाठी आणलेले देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त करत एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. नेलकरंजी ते भिवघाट मार्गावरील कालवा परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला आटपाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव वैभव संपत माळी वय 23 राहणार ढवळे वेस तालुका तासगाव असे आहे. संशयिताकडून तब्बल 73,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे मॅगझिनयुक्त पिस्तूल आणि 7 ची 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल खरात यांना नेलकरंजी कालवा परिसरात एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचला. दरम्यान कालवा परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून शस्त्र आणि काडतुसे जप्त केली. न्यायालयाने संशयिताला 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून हे शस्त्र नेमके कुठून आणले आणि कोणाला विकण्यासाठी आणले होते याचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत.